योद्धा न्यूज मराठी। पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांचा राजगुरुनगर येथे तेली समाजातर्फे सत्कार। विविध प्रलंबित मागण्यांबाबत दिले निवेदन। राजगुरुनगर पुणे जिल्ह्याच्या प्रथम महिला विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल माननीय श्रीमती शीतल तेली उगले यांचा खेड तालुका जय संताजी महाराज तेली समाज संस्थेच्या वतीने राजगुरुनगर येथे सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। या प्रसंगी समाज बांधवांनी विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष अनिल कहाने, माजी अध्यक्ष पोपट लोखंडे, उपाध्यक्ष नितीन कहाने व सत्यवान कहाने आणि खजिनदार अविनाश कहाने यांच्यासह कार्यकारी मंडळातील पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त श्रीमती तेली उगले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। मागण्यांकडे वेधले लक्ष। या भेटीदरम्यान समाजाच्या वतीनं प्रामुख्याने संत संताजी महाराज जगनाडे यांची 8 डिसेंबर 2026 रोजी होणारी जयंती आणि देवस्थानच्या मान्यतेबाबत चर्चा करण्यात आली। समाजाला ब्रिटिश काळापासून मिळालेल्या तेलवातीचे देवस्थान या नावाऐवजी तेली समाज बांधवांच्या प्रमुख मुख्य खातेदार या नावाने बदल करून मिळावा अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। या विषयावर शासनाकडे शिफारस करून सकारात्मक पाठपुरावा करावा अशी विनंती सचिव संजय फल्ले यांनी केली। विभागीय आयुक्तांनी देखील समाजाच्या मागण्यांवर योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले। या कार्यक्रमात मान्यवर न्यायमूर्ती आणि उपायुक्त चिंतामण जोशी यांचाही तेली समाजाच्या वतीनं विशेष सन्मान करण्यात आला। शासनाकडे योग्य पाठपुरावा करून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। यावेळी ज्येष्ठ संचालक धनंजय कहाने, प्रदीप करपे, सुधीर येवले, चक्रधर खडदकर, शशिकांत खडदकर यांच्यासह तेली समाजातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी।